म्हाळसा, मला सांग, तू जेजुरी बद्दल काही ऐकलंयस का? नाही. खंडेराय यांच्याबद्दल तुला काही माहित आहे? कोण खंडेराय? हे बघ म्हाळसा, तू आता उपवर झालीस, त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता तुझ्याशी सरळ सरळ विषय काढणंच योग्य आहे. खंडेराय हे जेजुरीचे राजे आणि तुझ्या विवाहासाठी आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवलाय. खरं तर तुला ह्याची कल्पना द्यायची गरज होती, पण प्रातःकाळपासून तूच कुठेतरी बाहेर गेली होतीस. प्रस्तावाला उत्तर आलं की सारी तयारी करावीच लागेल. मला हा विवाह करायचा नाही. मला कुणाशीही विवाह करायचा नाहीये. बघा, हे बोलण्याची ही वेळ नव्हे. रात्रही खूप झाली. तू आता विश्रांती घे. उद्या आपण प्रातःकाळी पहिल्या प्रहरी या विषयावर बोलू. तुम्ही फक्त गोड गोड आणि गोडच बोला. म्हाळसा, मी तुला आश्वस्त करतो, तुझ्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही. तुर्तास तरी कुठलंही तडपण आपल्या मनावर येऊ देऊ नको. जेव्हापासून मला कळायला लागलंय तेव्हापासून मी तुमचीच सेवा करत आले. तुम्ही सतत माझ्या सोबत आहात असंच मी मानत आले. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार कधी केला नाही. मग हे काय आहे? जेजुरी खंडेराय विवाह. तुम्ही माझी परीक्षा पाहत आहात का? तुम्ही माझे सर्वस्व आहात. हे तन मन प्राण तुमचेच आहेत. तुम्ही जर माझे नाही झालात तर मी माझ्या देहाला जिवंत ठेवून काय करू?